नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच रंजक झालेला आहे। आजच्या भागाची सुरुवात होते कुसुमपासून। कुसुम मधुभाऊंकडे येते आणि म्हणते, अहो कुठपर्यंत असं एकटे बसणार आहात, चला जेवण करून घ्या। मधुभाऊ म्हणतात, तुम्ही दोघी जेवून घ्या, मी थोड्या वेळ हवेत बसतो। कुसुम म्हणते, आम्हाला तुमची मनस्थिती कळत आहे, काळ हा सगळ्या दुःखावरचा एकमेव उपाय आहे, त्यामुळे धीर धरा। मधुभाऊ म्हणतात, काळ येणाऱ्या गोष्टी ठरवेल, परंतु आधी ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या कशा पुसायच्या? सायलीपेक्षा मलाच माझा राग जास्त येत आहे। सायलीच्या भविष्यात आता फक्त अंधार आहे आणि मी काहीच करू शकत नाही। कुसुम म्हणते, तुम्ही असं का म्हणत आहात की तिच्या भविष्यात अंधार आहे? आपण आहोत तिच्यासोबत। मधुभाऊ म्हणतात, ते काहीही असो, पण अर्जुन सुभेदार हे नाव मला तिच्या आयुष्यातून पुसून टाकायचं आहे। त्याच्यासारखा नीच माणूस कुठल्याही आईच्या पोटी जन्माला येऊ नये। आणि हे सगळं सायली ऐकत असते। तिला हे ऐकून खूप दुःख होतं आणि ते रडायला लागते। ती लगेच मधुभाऊंकडे येते आणि म्हणते की मधुभाऊ, एकदा फक्त शांतपणे ऐकून घ्या। मी मान्य करते की माझ्याकडून चूक झाली आहे, पण तेव्हा परिस्थितीच तशी होती। वकील शोधायला मी दारोदार हिंडत होते आणि अशामध्ये माझ्यासमोर जो पर्याय आला तो मला निवडावा लागला। मला वाटलं या वर्षभरात तुम्ही निर्दोष सुटाल आणि मी कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त होईल। मधुभाऊ म्हणतात, हे सगळं एवढं सोपं वाटलं का तुला? अर्जुन सुभेदारची बायको म्हणून तू ओळख निर्माण केलीस, ही ओळख वर्षभरात मिटेल असं वाटलं का तुला? सायली म्हणते, याचा विचार मी केला नव्हता मधुभाऊ, परंतु आता तीच ओळख मला आवडायला लागली आहे। परंतु आता हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही राहिलं, मी मनापासून त्यांच्यावर प्रेम करायला लागली आहे। मधुभाऊ चिडून म्हणतात, ज्याने तुझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला त्याच्या प्रेमात तू कसं काय पडू शकतेस? सायली म्हणते, त्यांनी माझा गैरफायदा नाही घेतला। अर्जुन सर म्हणजे 100 नंबरी सोनं आहे आणि ते ज्याच्यावर प्रेम करतील त्याच्याशीच एकनिष्ठ राहतील असे आहेत अर्जुन सर। मधुभाऊ म्हणतात, त्याने तुला सांगितलं नाही का? आपल्या प्रेमाची कबुली दिली का? लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या माणसाला एकनिष्ठ या शब्दाचा अर्थ तरी कळत असेल का? त्याने फक्त तुझ्या भावनांचा वापर केला आहे आणि तू कॉन्ट्रॅक्ट करताना सुद्धा विचार केला नाहीस आणि प्रेमात पडताना सुद्धा विचार केला नाहीस। मधुभाऊच्या या प्रश्नावर सायली निरुत्तर होते, परंतु म्हणते की प्रेमात पडताना कुठे विचार केला जातो? तुम्ही सुद्धा प्रेमविवाह केला होता, तरी सुद्धा तुम्ही असं विचारत आहात? मधुभाऊ म्हणतात, आमच्या प्रेमात आदर होता। जर हा तुझा खोटा नवरा तुझा आदर करत असता तर तुझ्यावर आज ही वेळ आली नसती। मला हे बघवत नाही की त्याच्यासारख्या माणसासाठी माझी मुलगी रडत बसत आहे। त्यावर सायली म्हणते, ठीक आहे, मी तुमचा शब्द कधीच खाली पडू दिलेला नाही, यापुढे मी तुमच्यासमोर कधीही रडणार नाही असं म्हणून सायली तिथून निघून जाते। इकडे अर्जुन विचार करत असतो की हा जोशी वकील मध्येच कुठून आला, त्याला या केसबद्दल कसं कळलं? चैतन्य म्हणतो, या अशा गोष्टी कोर्टात लगेच पसरतात, त्यात तो जोशी वकील, त्याला एक चान्स मिळाला आणि त्याने लगेच उडी घेतली या सगळ्यामध्ये। जर दुसरा कुठला वकील असता तर त्याने निदान प्रयत्न तरी केले असते। हा काहीच करणार नाही, हा नेहमीच तुझ्या विरोधात उभा राहतो आणि कोर्टात काहीतरी फालतू मुद्दे मांडतो। हा काहीतरी मूर्खपणा करणार आहे आणि त्यामुळे मधुरांचा सुटणं अशक्य होणार आहे। अर्जुन, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे। इकडे खाली सर्वजण नाश्ता करत असतात। तन्वी पूर्णा आजीला आग्रह करून वाढते। पूर्णाई म्हणते, तू सुद्धा बस। तन्वी म्हणते, नाही, मी नंतर बसते, आणि तसंही तुम्ही सर्वजण जेवलात ना तर माझं पोट आपोआप भरतं। तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन सुद्धा येतात। तन्वी लगेच अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते। अर्जुन चिडून म्हणतो, विमलताई, मी कॉफी सोडलेली आहे। तन्वी म्हणते, तू विमलताईवर का ओरडत आहेस? मला सांगितलं होतं, तू त्या खोट्या मुलीच्या हातची कॉफी सोडली, ते बरं केलंस, पण ही कॉफी मी केलीये, ही प्यायला काय हरकत आहे? आणि तुझे डोळे बघ किती लाल झाले आहेत, झोप झाली नाही का नीट? असं म्हणून तन्वी अर्जुनच्या जवळ जाते आणि म्हणते, आता मी आले आहे, तुला जे काही टेन्शन असेल ते तू माझ्यासोबत बोलू शकतोस। इकडे अर्जुन विचार करतो की मी फक्त मम्मा आणि आजीसाठी गप्प आहे। चैतन्य तन्वीला म्हणतो की त्याला नको असेल तर नको आग्रह करू। पूर्णा आजी म्हणते की अर्जुनच्या मनावर सोडलं तर तो काहीही खाणार नाही, हे चांगलं माहिती तन्वीला म्हणून ती आग्रह करत आहे। तन्वी म्हणते की बघ अर्जुन, सगळ्यांना वाटतंय की तू कॉफी प्यावी, असं म्हणून तन्वी कॉफीचा मग अर्जुनच्या तोंडाशी धरते। अर्जुन नको म्हणत असतो, शेवटी चिडून तो कपवर हात मारतो आणि कप खाली होऊन फुटतो।
पूर्णा आजी म्हणते रागाने विचारते की अर्जुन हा काय वेडेपणा आहे, परंतु अर्जुन रागारागाने तेथून निघून जातो. त्याच्या पाठोपाठ चैतन्य सुद्धा निघून जातो. तन्वी म्हणते माझं काही चुकलं का, मी तर फक्त कॉफी देत होते. अन्नपूर्णा आजी म्हणते जाऊ दे, तू त्याचं मनाला लावून घेऊ नकोस. इकडे कुसुमच्या घरी सायली न बोलता सगळी कामे करत असते. कुसुम तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु सायली उत्तर देत नाही. ती आपल्याच कामात मग्न असते. कुसुम तिला विचारते की तुला बरं वाटत नाहीये का. सायली म्हणते असं काही नाही. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. आल्या आल्या त्याची नजर सायलीवर पडते आणि सायली आणि अर्जुन एकमेकांकडेच पाहत राहतात. सायली सुद्धा डोळे भरून अर्जुनला पाहते. तेवढ्यात मधुभाऊ उभा राहतात आणि सायली झटकन आतमध्ये निघून जाते. अर्जुन तिच्याकडे पाहत राहतो. दोघांच्याही चेहऱ्यावर हसू पसरतं. मधुभाऊ विचारतात तू का आला आहेस इथे. अर्जुन म्हणतो तुम्ही तुमची केस जोशी वकिलांना दिली असं समजलं. तुमचा हा निर्णय चुकत आहे मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात निर्णय तर माझ्या लेकीचा चुकला आहे. अर्जुन म्हणतो तुमचा राग माझ्यावर आहे, तो राग तुम्ही केसवर काढू नका. जोशी तुम्हाला कधीच जिंकून देणार नाही, तो अजिबात चांगला माणूस नाही. मधुभाऊ म्हणतात ते आमचं आम्ही पाहून घेऊ. मी ज्याला चांगला माणूस समजत होतो तो सुद्धा चांगला निघाला नाही. आणि जोशी वकील हुशार आहेत. माझी केस जर त्यांच्याकडे असती तर एव्हाना मी सुटलो असतो, पण ती केस तू घेतलीस, ती सुद्धा चुकीच्या पद्धतीने. कुसुम म्हणते मधुभाऊ अर्जुनवर निदान वकील म्हणून तरी शंका घेऊ नका. अर्जुन म्हणतो मी तुम्हाला विनंती करतो मधुभाऊ, तुमची केस मलाच लढू द्या. जर माझ्याकडून काढून घ्यायचीच असेल तर दुसऱ्या कुठल्याही वकिलाला द्या, परंतु त्या जोशीला देऊ नका. मधुभाऊ म्हणतात मला तुझ्या सल्ल्याची काही गरज नाही आणि सारखं कारण काढून इथे येणं बंद कर, निघून जा इथून. इकडे सायली रडत असते आणि मनात विचार करत असते की असं नका करू मधुभाऊ, मी यांचा अपमान नाही सहन करू शकत. शेवटी अर्जुन मधुभाऊंच्या पाया पडतो आणि म्हणतो की तुम्ही दुसरा कुठलाही वकील करा, परंतु जोशी वकील नका करू. एका वकिलाचे केस दुसऱ्या वकिलाकडे गेली तर ना हरकत प्रमाणपत्रावर ही करावी लागते. मी ते कागदपत्र सोबत आणलं आहे. तुम्ही तर जोशी वकिलाला केस दिली नाही तर मी लगेच सही करतो. मधुभाऊ त्याला हाताने धरून उठवतात आणि म्हणतात तू मला भेटीला धरत आहेस, कोण समजतोस तू स्वतःला. मुकाटाने त्यावर सही कर आणि माझा वकील कोण असावा याची चिंता तू करू नकोस. अर्जुन मधुभाऊंच्या हातात ते कागद देऊन म्हणतो मला क्षमा करा मधुभाऊ, तुम्ही दुसरा कुठलाही वकील करा, मी लगेच सही करेन आणि त्या वकिलांना जी मग काही मदत लागेल ती सगळी मदत मी करेन, परंतु जोशी वकिलांना नाही. मला माफ करा, येतो मी. असं म्हणून अर्जुन तिथून जायला लागतो. त्याला जाताना पाहून मागून मधुभाऊ म्हणतात या एनओसीवर सही कर, नाहीतर याच केससाठी माझ्या मुलीनं माझ्या अब्रूचा बळी दिला, याचं ओझं मला व्हावं लागेल. तू जर सही केलीस तर आमच्या घरातलं भांडण मिटेल आणि माझ्या लेकीच्या डोळ्यातलं पाणी थांबेल. निदान सायलीच्या आनंदासाठी तरी सही कर. सायलीचं नाव ऐकताच अर्जुन थांबतो आणि तो माघारी वळून मधुभाऊंच्या हातातला कागद घेऊन त्याच्यावर सही करतो आणि तिथून निघून जातो. हे सगळं ऐकून सायली खूप रडत असते आणि या भागाचा इथे शेवट होतो. येणाऱ्या भागांमध्ये काय धमाकेदार ट्विस्ट येणार आहे हे पाहूया नंतरचा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 24 डिसेंबरचा भाग खूपच छान झालेला आहे. मधुभाऊ अर्जुनकडून आपली केस काढून घेतील का हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 24 डिसेंबरच्या भागाची सुरुवात होते कुसुम आणि सायलीपासून. सायली उठते आणि आपलं राहिलेलं मंगळसूत्र ओवायला लागते आणि ओवून ती मंगळसूत्र पूर्ण करते आणि हसऱ्या चेहऱ्याने गळ्यात घालते. इकडे सुभेदारांच्या घरी प्रतिमा आणि तन्वी येतात. अस्मिता म्हणते तन्वी बरं झालं तू पण आलीस. तन्वी कल्पनाच्या जवळ येऊन म्हणते मामी आता तू सायलीला पूर्णपणे विसरून जा, तिची इतकी लायकी नाही की तिच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण खराब व्हावं, त्यामुळेच मी इथे राहायला आले. प्रतिमा म्हणते तन्वी अगदी हट्टच धरून बसली की मला पूर्ण आजीकडे गेल्याशिवाय चैन पडणार नाही. तन्वी म्हणते घरातलं सुद्धा बघायला हवं, विमल ताईची दमछाक होत असेल ना, खूप काम पडत असेल, आता आपण दुसरी एखादी मेड ठेवूया म्हणजे कामाचा भार हलका होईल. तेवढ्यात तिथे चैतन्य आणि अर्जुन येतात. तन्वी कल्पनाकडे येऊन म्हणते मामी तू काळजी करू नकोस, मी अर्जुनला या सगळ्यातून बाहेर काढेल. अन्नपूर्णा आजी तन्वीला स्वतःजवळ बोलावते
आणि म्हणते जसं तुझं खरं रूप आम्हाला दिसलं ना तसं ते एक ना एक दिवस अर्जुनला सुद्धा दिसेल. असं म्हणून पूर्णाई तन्वीला जवळ घेते. तिकडे मधू भाऊ वकिलासोबत बोलत असतात आणि म्हणत असतात तुम्ही माझी केस देखील घेतली ना, तेच मोठे उपकार झाले बघा. त्यांचं हे बोलणं सायली ऐकते. ती किचनमध्ये येऊन विचार करायला लागते की हा कुठला वकील आहे ज्याने मधू भाऊंची केस इतक्या पटकन घेतली. सायली कुसुमला सांगते की तू जरा विचारून बघ ना त्यांना. कुसुम मधू भाऊंकडे येते आणि म्हणते की मधू भाऊ तुमचं फोनवरचं बोलणं माझ्या कानावर पडलं. त्या वकिलांचं नाव काय आहे? तेव्हा मधू भाऊ सांगतात की नितीन जोशी म्हणून आहेत. त्यावर सायलीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तिला सगळ्या जुन्या घटना आठवतात, कसा त्यांनी जोशी वकिलांनी अर्जुनचा अपमान केलेला असतो. आणि तिला कळून चुकतं की हा कोण वकील आहे. ती मधू भाऊ समोर येते आणि म्हणते की तो वकील अजिबात चांगला नाही, त्याचं अर्जुन सरांसोबत जुनं वैर आहे. त्यावर मधू भाऊ म्हणतात हे असं असेल ना तर चांगलंच आहे. या पनवेलमधला एकही वकील अर्जुन सुभेदाराच्या विरोधात केस घेण्यासाठी तयार नव्हता, यानेच घेतली आहे. त्यामुळे तू आता यात खोडा घालायचा नाही. ते बोलून ते तिथून निघून जातात. यामुळे सायलीला प्रचंड टेन्शन येतं. इकडे सुभेदारांच्या घरी नोटीस येते. अर्जुन नोटीस घेऊन वाचायला लागतो तर त्याला जबरदस्त धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की जोशी वकिलांची नोटीस आहे, मधू भाऊंनी त्यांची केस आपल्याकडून काढून घेतली आहे. इकडे खुलासा होतो की जोशी वकिलांना महिपत पाटीलने पाठवलेलं असतं. जोशी वकील म्हणतो की आता तो मधुकर पाटील ही केस हरलीच म्हणून समजा. महिपत म्हणतो तेच तर तुमचं काम आहे ना. त्या सुभेदाराने पाटीलबद्दल जे काही बोललं आहे ते सगळं पुसून जायला पाहिजे आणि त्या म्हाताऱ्याला डायरेक्ट फाशी झाली पाहिजे. साक्षी सुद्धा म्हणते की याबरोबरच जे मेन काम आहे ते लक्षात आहे ना तुमच्या, की माझा त्या खुनाशी काही संबंध नाही हे सिद्ध करायचं आहे. तिकडे महिपत म्हणतो की जोशी तू हे काम नीट केलंस ना तर यापुढे तुझ्याच घरावर पैशाचा पाऊस पडणार आहे. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. येणाऱ्या भागामध्ये काय धमाकेदार ट्विस्ट येणार आहे हे पाहूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.